विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या संस्थेच्या माध्यमातून जे विविध कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी दिले जाणार आहे त्या कोर्सेस संदर्भातला हा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही किंवा फायनान्शियल कंडिशनमुळे आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेगवेगळं शिक्षण जे आहे ते मिळत नाही, स्पर्धा परीक्षांची तयारी जे करत आहे त्यांना क्लासेस जॉईन करणं शक्य होत नाही, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील बार्टी, महाज्योती, सारथी, TRTI आणि RT या संस्था वेगवेगळ्या पद्धतीने जे शैक्षणिक कोर्सेस आहेत किंवा जे कोचिंग क्लासेस आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असते। तर मित्रांनो आपण ह्याच संस्थांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि कोणकोणत्या कोर्सेससाठी तुम्हाला जॉईन करता येणार आहे आणि कुठल्या कुठल्या कॅटेगरीतील विद्यार्थी याच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत, पात्र आहेत तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात। बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वंकष धोरणानुसार 2025-26 साठी बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या संस्थांची एक कॉमन CET जी आहे ती अरेंज केली आहे किंवा आयोजित केली आहे। मित्रांनो याच्या आधी बघा की बार्टी विविध वेगळ्या कोर्सेससाठी वेगळी CET घ्यायची, त्याच्यानंतर सारथी वेगळ्या कोर्सेससाठी वेगळी CET असायचं, तर कुठेतरी एका कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट मिळायचा, परंतु दुसऱ्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या संस्थेकडून ते कोर्स नसल्यामुळं हिरमोड व्हायचा आणि मग याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ राहावा, याच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन राहावं, त्याच्यासाठी एक सर्वंकष धोरण जे आहे ते महाराष्ट्र शासनाने हाती घेतलं आहे आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी किंवा कोचिंगसाठी एक सर्वंकष धोरण तयार करून एक कॉमन CET जी आहे ती CET घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर मित्रांनो ह्याच CETचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेले आहेत। तर ते कोर्सेस कुठले आहेत आणि कोणते विद्यार्थी याला एलिजिबल आहेत, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, फॉर्म कधीपर्यंत भरता येणार आहे, CET कुठे होणार आहे, तर या सर्वांविषयी चर्चा जी आहे ती चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत। तर मित्रांनो कोर्सेस कुठले आहेत ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात आणि पुढे त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करूयात। तर बघा कोर्सेस कुठले आहेत ते आपण चर्चा करूयात। तर सगळ्यात आहे UPSC। आता UPSCचं कोचिंग जे आहे ते तुम्हाला दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी दिलं जाणार आहे। मात्र ज्या विद्यार्थ्यांना कोचिंग दिल्लीमध्ये पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही CET असणार आहे। 11 महिन्याचं कोचिंग जे आहे ते CET थ्रू तुम्हाला ॲडमिशन घेऊन तुम्हाला या सगळ्या संस्था ज्या आहे बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या सर्व विद्यार्थ्यांसाठी देणार आहे। तर 11 महिन्याचं कोचिंग आहे, दर महिन्याला तुम्हाला 13,000 रुपये हे स्टायपेंड मिळणार आहे आणि आकस्मिक निधी जो आहे तो 18,000 तुम्हाला दिला जाणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला प्रवास खर्च म्हणून 10,000 सुद्धा तुम्हाला या संस्था देणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला UPSC करायची असेल, त्याचं कोचिंग पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये देखील 11 महिन्यांचं कोचिंग दिलं जाणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा 13,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला स्टायपेंड किंवा विद्यावेतन मिळणार आहे आणि 18,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी दिला जाणार आहे। आता आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यातील राज्यसेवेसाठी तुम्हाला 11 महिन्याचं कोचिंग महाराष्ट्रामध्ये दिलं जाणार आहे। याच्यासाठी विद्यावेतन आहे 10,000 रुपये दर महिन्याला आणि 12,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी दिला जाणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराज्यपत्रित गट ब आणि गट क साठी 6 महिन्याचं कोचिंग तुम्हाला दिलं जाणार आहे। याच्यासाठी विद्यावेतन असणार आहे 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला आणि 12,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी सुद्धा दिला जाणार आहे। त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा। तर याच्यामध्ये तुम्हाला 11 महिन्याचं कोचिंग आहे, दर महिन्याला 10,000 रुपये स्टायपेंड किंवा विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि 12,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी दिला जाणार आहे। पुढचा कोर्स जो आहे तो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश
कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 11 महिन्यांचं कोचिंग दिलं जाणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. 10,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे आणि 12,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी मिळणार आहे. त्याच पद्धतीने बँक, IBPS, रेल्वे, LIC किंवा नाबार्ड या कोचिंगसाठी तुम्हाला 6 महिने मोफत कोचिंग दिलं जाणार आहे आणि 6,000 रुपये दर महिन्याला असं विद्यावेतन आणि 10,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी जो आहे तो दिला जाणार आहे. त्याच्यानंतर पोलीस आणि मिलिटरी प्रशिक्षण याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 6 महिन्याचं कोचिंग आहे. विद्यावेतन आहे दर महिन्याला 6,000 रुपये आणि आकस्मिक निधी आहे 12,000 रुपये. त्याच पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC साठी 6 महिन्याचं कोचिंग तुम्हाला या सर्व संस्था देणार आहे. दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये स्टायपेंड असणार आहे आणि 12,000 रुपये तुम्हाला आकस्मिक निधी मिळणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने जे आहे हे सर्व संस्था ज्या आहेत या संस्था तुम्हाला हे कोचिंग देणार आहेत मोफतमध्ये. तर मित्रांनो, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता फॉर्म कसा भरायचा आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, हे सगळं फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून चूक होण्याची शक्यता असते किंवा सायबर कॅफेमध्ये गेल्यानंतर सुद्धा फॉर्म भरताना चूक होऊ शकते. तर मग ही चूक झाली तर ती दुरुस्त करता येत नाही फॉर्मच्या नंतर. तर अशा चुका होऊ नये म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची ऑनलाईन सुविधा देखील सुरू केलेली आहे. मित्रांनो, माझी वाईफ आहे ती तुम्हाला सायबर कॅफेपेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये, कमी पैशामध्ये फॉर्म भरून देणार आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, तुम्हाला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला जाणार आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. जे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आणि डॉक्युमेंट लागणार आहे ते तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर ते तुम्ही पाठवायचे आहे. फॉर्म भरल्यानंतर तो मी चेक करेल आणि चेक केल्यानंतर त्याची प्रिंट जी आहे ती तुमच्या मोबाईलवर अगदी घर बसल्या पाठवली जाणार आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, अगदी विश्वासपूर्ण जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून मिळणार आहे. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व डिटेल देणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते सुरू झालेले आहे 1 ऑगस्ट 2025 पासून. त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स त्यांनी दिलेले आहेत तेही आपण बघूयात. आता सुरुवातीला ह्या ज्या संस्था आहेत ह्या कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत आपण ते बघूयात. तर बघा, बार्टी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी नावाने ओळखतो. तर ही बार्टी संस्था जी आहे ही शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. म्हणजे बार्टीच्या अंतर्गत SC कॅटेगरीसाठी तुम्हाला हे कोचिंग क्लासेस मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण येऊया सारथीकडे, म्हणजे छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्या संस्थेला सारथी म्हणून ओळखलं जातं. तर सारथीच्या अंतर्गत मराठा, कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग दिलं जाणार आहे. त्यानंतर आहे महाज्योती. तर महाज्योती अंतर्गत OBC किंवा ज्या भटक्या विमुक्त जाती आहेत तर या विद्यार्थ्यांना हे कोचिंग दिलं जाणार आहे. पुढचं आहे TRTI. तर TRTI ही संस्था आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि विविध कोर्सेसचं कोचिंग देण्यासाठी कार्यरत आहे. आणि त्याच्यानंतर RT नावाची संस्था आता नव्याने सुरू झालेली आहे. तर जे विद्यार्थी मातंग समाजातील आहे तर अशा विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाने RT ही संस्था जी आहे ती महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. तर ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी हे कोचिंग दिले जाणार आहे. आता मित्रांनो, आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना काय काय गाईडलाईन्स दिलेले आहेत ते आपण बघूयात आणि नंतर डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा, 1 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे. आता ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या काही गाईडलाईन्स या सगळ्या संस्थेने दिलेल्या आहेत, कॉमन गाईडलाईन्स, त्या कॉमन गाईडलाईन्स तुम्हाला वाचायच्या आहेत आणि वाचल्यानंतरच तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरायचा आहे. अचूक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, कारण या ठिकाणी काही चूक झाली किंवा काही गडबड झाली तर ती दुरुस्त करता येणार नाही. तर तेवढी एक काळजी आपल्याला घ्यायची. विद्यार्थ्याला एका वेळी एकच फॉर्म भरता येणार आहे. मात्र एकापेक्षा जास्त जर ऍप्लिकेशन आपल्याला भरायचे असतील तर पूर्ण फॉर्म झाल्यानंतर जो काही युजर नेम पासवर्ड किंवा लॉगिन ID पासवर्ड आहे तो वापरून तुम्हाला पुन्हा अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर तुम्हाला ओपन करायचा आहे आणि तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे, म्हणजे सेकंड याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर बघा, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट असणं अतिशय आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT
या संस्थांकडे अर्ज करताना जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे बघा, या सर्व संस्थांमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं या सर्वंकष धोरणानुसार सांगितलं आहे। त्याच्यानंतर बघा, TRTI मध्ये जर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल, म्हणजे तुम्ही आदिवासी कॅटेगरीमधून असाल तर अर्ज करताना अनुसूचित जमातीचं जे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे। जर नसेल तर ते तुम्हाला काढायचं आहे आणि काढल्यानंतर त्याची पावती जी आहे ती पावती जोडली तरीही चालणार आहे। ओके, त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचं उत्पन्न म्हणजे फायनान्शियल इन्कम जी आहे, फॅमिली इन्कम, तर ही 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, अदरवाईज तुम्ही या गोष्टीसाठी पात्र नसणार आहे। ओके, सारथीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल, म्हणजे तुम्ही कुणबी मराठा कुणबी या प्रवर्गातून येत असाल तर तुमच्याकडे मागील 3 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला देखील असणं आवश्यक आहे किंवा नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे। आता महाज्योती म्हणजे ओबीसी कॅटेगरीमधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं या सर्वंकष धोरणानुसार त्यांनी सांगितलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर समजा एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल किंवा हँडिकॅप असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते फॉर्म भरताना लागणार आहे, त्याची कॉपी तुम्हाला सोबत ठेवायची आहे। एखादा विद्यार्थी अनाथ असेल तर अशा विद्यार्थ्याकडे महिला व बालविकास आयुक्तालय यांनी निर्गमित केल्याचा दाखला जो आहे अनाथ प्रमाणपत्र तर हे लागणार आहे फॉर्म भरताना। त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी जर शासकीय सेवेमध्ये असेल तर मात्र अशा विद्यार्थ्यांना ह्या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही, याची एक काळजी घ्यायची आहे की आपण शासकीय सेवेत असू तर तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही। जर काही विद्यार्थ्यांनी खोटी माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती शेअर करून फॉर्म भरून घेतला असेल तर असा विद्यार्थी जर निदर्शनास आला तर अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे, कारण काही दिवसानंतर ती जी प्रिंट आहे किंवा ते ऑप्शन जे आहे ते ऑप्शन वेबसाईटवरून काढले जाईल आणि मग नंतर तुमच्याकडे मात्र त्याची प्रिंट जर नसेल तर तुम्हाला दुसरी प्रिंट मिळणार नाही। म्हणून या गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला प्रिंट जी आहे ती डाउनलोड करायची आहे। ओके, त्याच्यानंतर बघा, फक्त संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षणाची CET ची एक्झाम जी आहे ती फक्त दिल्ली या ठिकाणीच होणार आहे। उर्वरित ज्या CET आहेत ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे। फक्त UPSC ची जी आहे, UPSC ची एक्झाम जी आहे एंट्रन्स एक्झाम कॉमन CET ही दिल्ली या ठिकाणी असणार आहे, तर ती एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा, अर्ज भरताना युजर नेम आणि पासवर्ड जो तुम्हाला मिळणार आहे तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे। भविष्यात तो हरवला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर ती तुम्हाला फार नुकसानदायक गोष्ट होऊ शकते, म्हणून युजर नेम पासवर्ड किंवा लॉगिन ID पासवर्ड जो आहे तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे। फॉर्म भरत असताना स्वतःचा मोबाईल नंबर जो चालू स्थितीत आहे आणि ईमेल ID तोही चालू स्थितीत असला पाहिजे आणि ते तुम्हाला पूर्ण ऍडमिशन होईपर्यंत व्यवस्थित सांभाळायचं आहे। त्याच्यामुळे युजर नेम आणि पासवर्ड जो आहे तो तयार करत असताना ईमेल ID आणि मोबाईल नंबर आपला स्वतःचा टाकायचा आहे। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी खोटी माहिती किंवा दिशाभूल माहिती, जसं वरच्या पॉईंटमध्ये मी सांगितलं त्या पद्धतीने दिशाभूल माहिती भरून ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न केला आणि असं जर निदर्शनास आलं तर अशा विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि जो काही खर्च झालेला आहे तो सगळा खर्च जो आहे तो वसूल केला जाणार आहे। तर असं सुद्धा या सर्वंकष धोरणानुसार सांगितलं आहे। आता ह्या ज्या कॉमन CET होणार आहे या कॉमन CETचं ऍडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला रिलीज केलं जाईल आणि त्यानुसार त्या सेंटरवर तुमची परीक्षा जी आहे ती आयोजित केली जाणार आहे। ओके, CETचं सर्व जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुम्हाला त्या वेबसाईटवर आणि barti.maharashtra.government.in या वेबसाईटला सुद्धा तुम्हाला ती दिली जाणार आहे। त्याच्यामुळं आपापल्या कॅटेगरीनुसार ज्या संस्था मी मगाशी सांगितल्या त्या संस्थेची वेबसाईट तुम्हाला कंटिन्यू बघणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे। ओके, आता फॉर्म भरत असताना जे काही डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करणार आहात तर हे डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर ते काही व्हेरीफाय होणार नाहीत किंवा व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे ती आता होणार नाहीये। ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल, ज्यावेळेस तुमचा स्कोर येईल त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितलेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे। तिथे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुमचा प्रवेश जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो। तर ही एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे। आता
आता सर्व सीईटी झाल्यानंतर म्हणजे ज्या काही तुम्हाला सीईटी मी सांगितल्या ह्या सर्व सीईटी झाल्यानंतर पुढील 10 दिवसानंतर तुमचा रिझल्ट जो आहे 7 ते 10 दिवसानंतर तुमचा रिझल्ट पब्लिश होईल आणि त्याच्यानंतर पुढची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे। आता बघा ऍडमिशन झाल्यानंतर जो कोर्स तुम्ही सिलेक्ट केला होता आणि ज्या कोर्ससाठी तुमची निवड झालेली आहे तो करणं गरजेचं आहे। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी तो मध्येच कोर्स केला सोडून दिला तर अशा विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल किंवा तुम्ही तो कोर्स सोडू शकणार नाहीत मध्येच, म्हणून जो काही टेन्युअर त्यांनी दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो करायचा आहे। ओके, कोर्स करत असताना 75% अटेंडन्स जे आहे ते होणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला स्टायपेंड किंवा विद्यावेतन जे आहे ते दिलं जाणार आहे। तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो। बघा सीईटी झाल्यानंतर बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटी आणि आरटी यांच्या निकषानुसार जे काही रूल्स रेग्युलेशन आहे ते त्यांच्या वेबसाईटला आहे, त्या पद्धतीने ते तुम्हाला बघायचे आहे। आता फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे तेही थोडक्यात लक्षात घ्या। तर बघा जात किंवा जमातीचं मूळ प्रमाणपत्र, ओके, जातीचा दाखला त्याला आपण मूळ प्रमाणपत्र म्हणतो, तर ओरिजिनल कॉपी जी आहे त्याची स्कॅन तुम्हाला कॉपी करायची आहे। त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचं जे जात वैधता प्रमाणपत्र आहे तर तेही तुम्हाला लागणार आहे, त्याची स्कॅन कॉपी। त्याच्यानंतर 10वी 12वीचं गुणपत्रक याची ओरिजिनल कॉपीची तुम्हाला स्कॅन कॉपी लागणार आहे। त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुम्हाला गुणपत्रक त्याची स्कॅन कॉपी लागणार आहे। रहिवासी दाखल्याचं तुम्हाला स्कॅन कॉपी लागेल। आधारची स्कॅन कॉपी लागणार आहे। बँकेचं पासबुक म्हणजे जे आधारशी लिंक आहे तर त्याची स्कॅन कॉपी लागेल। मूळ उत्पन्नाचा दाखला जो आहे त्याची स्कॅन कॉपी लागणार आहे। सारथी आणि महाज्योतीच्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं तेही आवश्यक आहे। जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र किंवा तुम्ही अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व योजनांसाठी इलिजिबल होता येणार आहे। इलिजिबिलिटी काय आहे तर ग्रॅज्युएशन आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्य लक्षात घेऊन आणि जी गोल्डन अपॉर्च्युनिटी महाराष्ट्र शासनाने तुम्हाला दिलेली आहे SC ST OBC किंवा इतर जे प्रवर्गातील विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांना एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की पैशाअभावी किंवा आर्थिक परिस्थिती अभावी आपण चांगले चांगले क्लासेस लावू शकत नाही, परंतु या कोर्सेसच्या माध्यमातून खूप छान अपॉर्च्युनिटी आहे किंवा संधी जी आहे ती सरकारने तुम्हाला दिलेली आहे। भविष्यामध्ये ज्यांचं स्वप्न आहे की आपण सिव्हिल सर्व्हिसेस किंवा गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये आपण रुजू व्हावं आणि एक देशाची सेवा करावी ते चांगलं काम करून, तर त्यांच्यासाठी हे खूपच अपॉर्च्युनिटी आहे। या सर्व संधी ज्या आहे त्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।